श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्राजक्ता तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करते. आज सुवर्णशक्ती ध्यान पर्व 3, नारायणी कवच कृपा प्राप्त दिवस 3. हे 2 भागामध्ये आज विभागले गेलेले व्हिडिओ आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ऐका. आज आता आपण इथं चर्चा करू ते आत्म्याच्या तृप्तीशी. जेव्हा जेव्हा एखादी स्त्री म्हणा किंवा पुरुष दोन्हीही, कारण काय आहे की जो शिजवणारा आहे आणि जो अन्न उत्तम शिजवतो त्याला ते खाऊ घालायला जास्त आवडतं. त्याला खाण्यापेक्षा इतरांना देण्यामध्ये जास्त आवड असते. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही आवडीने समोरच्याला पदार्थ देता आणि तो तितक्याच चविष्ट पद्धतीने ते अन्न ग्रहण करतो, तेव्हा त्या 2 आत्म्यांना मिळालेली समाधानकारक स्थिती ही महत्त्वाची आहे. हे आपल्याला आज पाहायचं आहे. आपण कशामध्ये संतुष्ट होऊ शकतो, तर त्यातील हा एक प्रकार आहे. साधारण बघा, श्राद्धांसाठी जेव्हा ब्राह्मण जेवू घालतात तेव्हा पितरांना संतुष्टी लाभावी अशी आपली इच्छा असते. कुटुंबातली स्त्री ही एक अन्नपूर्णाच असते. ती अतिशय मायेने जिव्हाळ्याने स्वयंपाक करत असते. स्वयंपाकाचा अर्थसुद्धा नेहमी लक्षात ठेवा. जो स्वतः बनवला जातो, स्वतः शिजवला जातो, तो स्वयंपाक आहे. मी काही ऑर्डर करून आणलं आहे तर त्याला स्वयंपाक म्हणून कन्सिडर करू नये. आता जेव्हा तुम्ही ते मायेने भुकेल्या जीवाला खाऊ घालता आणि तो आत्मा जेव्हा सुखावतो, तेव्हा ह्या 2 आत्म्याची जी देवाणघेवाण आहे ना, तिथे महाराजांना संतुष्टी मिळते. एकनाथ महाराजांनी ब्राह्मणाऐवजी महाराजांना जेवू घातलं होतं, परंतु तिथे सुद्धा त्या 2 अंतरात्म्यांचं जे मिलन आपण म्हणू की ह्याच्यामधून लाभलेली समाधानकारक स्थिती ही महत्त्वाची आहे. त्यामुळे भुकेला जीव तृप्त झालेला पाहणं आणि त्यातून आनंद वेचणं आणि स्वतः आपण तृप्त होणं ही आपली संस्कृती आहे. घराघरामध्ये आपण पाहतो की स्त्रियासुद्धा पहिल्यांदा आपल्या घरातल्या मोठ्यांना, आपल्या नवऱ्याला वाढून मग ते जेवतील. पण अशा वेळेला त्या स्त्रीला जरी काही अन्नपदार्थ कमी पडला तरी पण ती त्यात समाधानी असते, कारण तिचं मूलबाळ, तिचे घरातले आप्तेष्ट हे सगळे अन्नग्रहण करून सुखी झालेले असतात, समाधानी झालेले असतात आणि तृप्तीचा ढेकर दिला असतो त्यांनी. जेव्हा तुम्ही अन्नपदार्थ शिजवता त्यावेळेला सुद्धा आपल्याकडे आता सध्या ह्या परिवारामधल्याशी मी आत्ता चर्चा करत आहे म्हणून बोलेन की इथे एक विशिष्ट संस्कार आपल्यावरती नकळत घडला आहे. तो म्हणजे अन्न शिजवताना आपण मनामधून नामस्मरण सुरू करतो आणि त्या ऊर्जेचा संस्कार, सोपस्कार त्या अन्नपदार्थावरती नकळत होत राहतो. आणि जेव्हा तुम्ही महाराजांच्या समोर हा नैवेद्य अर्पण करता तेव्हा प्रत्येक शिजवलेला पदार्थ महाराजांना अर्पण करायचा आहे ह्या भावनेतून जेव्हा तो शिजतो तेव्हा तो नैवेद्य, तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो आणि तिथेच तुमच्या अर्ध्याहून अधिक व्याधीमधून तुम्ही मुक्त होता. ह्या अन्न शिजवण्याच्या मागील धारणा लक्षात ठेवणं इथे महत्त्वाचं आहे. कारण नामस्मरण मुखातून येणं आणि ते मनात चालू राहणं ह्यामध्ये सुद्धा फरक आहे. तुम्ही जाणीवपूर्वक नाम घेत आहात तर त्याची ऊर्जा ही वेगळी असेल, परंतु एखादा प्रोग्रॅम आपण सेट केला की कसा तो प्रोग्रॅम जस्ट की प्रेस केला की तो रन होतो, त्याप्रमाणे आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती जेव्हा नामाच्या ऊर्जेच्या लहरी प्रवाहित होत राहतात तेव्हा त्या नामस्मरणाचे जे उच्चार आहेत, जे मनातून मुखाकडे येतात, कारण मन आणि बुद्धीची सांगड झाली आणि मुखातून शब्द बाहेर आले की येणारी ऊर्जा ही आधी घेतलेल्या नामापेक्षाही द्विगुणित होते.
त्यामुळे जेव्हा एकत्रित नामस्मरण करतो म्हणा किंवा तुम्ही एकांतात सुद्धा नामस्मरण करत असाल, तर मी किती नामजप करते त्यापेक्षा मी ते कसं करते हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेला तुमचा आभा, तुमचा ऑरा हा शुद्ध होत राहतो. ही रिसायकल प्रोसेस होत राहते आपल्याशी. त्यामुळे इकडे जसं मी मगाशी अन्नपदार्थाबद्दल सांगितलं की एखादा अन्नपदार्थ एखाद्याला खाऊ घालणं आणि त्याच्या आत्म्याची संतुष्टता आपण पाहणं डोळ्यांनी, हे जितकं आपल्या मनाला सुखावतं, आपल्याला समोरचा व्यक्तीला आपण काहीतरी खाऊ घालून तो तृप्त झाला हे पाहणं, ही जी आपली संस्कृती आहे ना, त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्वतःचा सोल हा वेगवेगळ्या प्रकाराने समाधानकारक स्थितीला आणतो, ही समाधानकारक स्थिती अनुभवणं हे आजच्या तारखेला गरजेचं आहे. ज्याच्यामुळे तुमच्या मागे लागलेली षडाष्टक औषधं ही कमी होण्यासाठी मदत मिळेल. तुमचं शरीर, तुमचा देह औषध खाण्यासाठी तयार झालेला नाही. तुम्ही ताटामध्ये कागदाचे बोळे वाढलेत, तर डोळ्यांनी तुम्ही पाहत आहात आणि डोळे शरीराला एक प्रकारचं सिग्नल देत आहेत की हे कागद आहेत, ते मला खायचे नाहीत. परंतु डाळ, भात, भाजी हे जर का समोर दिसलं तर शरीर ते ग्रहण करतं. त्याच प्रकाराने जेव्हा तुम्ही चमच्यानी अन्न खाता, तेव्हा अन्न चमच्यानी खाताना तुमच्या पंचेंद्रियाला त्याची समज नसते. पण तुम्ही तुमच्या 5 स्पून्स म्हणजे आपली 5 बोटं ह्याच्यातनं जेव्हा तो अन्नपदार्थ शरीरामध्ये ढकलता, तेव्हा शरीराला जाणीव होते आणि शरीर जास्तीतच्या जास्ती लवकर तुम्हाला तृप्तीचा ढेकर देतो. कारण हे सगळं कनेक्टेड आहे. चमचा आला की तो बाहेरून काहीतरी कनेक्टिव्हिटी देतो. म्हणून माझं सांगणं हेच आहे की आतून प्रोसेसिंग व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. माझा सांगण्याचा अर्थ ध्यानात घ्या, यातलं मर्म लक्षात घ्या की आपण कशामधून संतुष्ट होतो. आणि जेव्हा तुमचा अंतरात्मा संतुष्ट होतो तेव्हाच आपला भाव महाराजांपर्यंत पोहोचायला लागतो. तुम्ही खरंच जे कम्युनिकेशन आतमध्ये करत असता ते एका समाधानकारक लेवलवरती नेण्यासाठीच ही साधना आहे. त्यामुळे या बारीक सारीक गोष्टी अशा वाटल्या ना, तरी त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवसाला आपण काय करतोय, आपण काय वागतोय, आपण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, आपण कोणाशी बोलत आहोत, आपण कोणाबद्दल विचार करत आहोत, आपण कोणाला काय देत आहोत, आपण कोणाकडून काय घेत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा पुण्याईचा संचय वाढवत असतात किंवा कमी करत असतात. त्यामुळे हा जो तराजू आहे ना, तो बॅलेन्स करण्यासाठी रेकी साधना आहे. जेव्हा तुम्ही पहाटेला साधारणतः 20 मिनिटं तरी स्वतःवरती देत आहात, तेव्हा या ऊर्जा तुम्हाला अख्खा दिवस रन करण्यासाठी गरजेच्या आहेत आणि त्या उपयुक्त ठरणार आहेत. ज्याप्रमाणे शरीराला आंघोळ आहे, अन्न पदार्थ ग्रहण करण्याची सवय लागली आहे, त्याचाच अगदी हा रेकीतून मेडिटेशन करून आपण स्वतःवरती एक उपचार करत आहोत, जेणेकरून शरीराला त्रास कमी होईल आणि शरीर जास्तीत जास्त समाधानकारक राहील. एवढीच साधी अपेक्षा. त्यामुळे आजचा दिवस हा मनाला समाधान देणारा असणार आहे, संतुष्ट करणारा आहे. आणि हे जेव्हा मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही उठाल तेव्हा अगदी लक्षात ठेवायचं आहे की आज माझ्यामुळे मी इतर कोणत्या जीवात्म्याला संतुष्ट करणार आहे, समाधान देणार आहे. आणि जेव्हा एक स्मित हास्य तरी तुमच्यामुळे समोरच्या प्रती तुम्हाला दिसतं, तेव्हा तुमचा दिवस हा खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं समजा आणि खरंच ह्या गोष्टींचं महत्त्व जाणा. त्यामुळे उगाचच समोरच्यावरती चिडचिड करणं, त्रागा करणं, त्यापेक्षा समोरच्याला माझ्याकडून काय आणि किती भरपूर देता येईल ह्यावरती लक्ष दिलं तर आत्मा तुमचा सुखावणार आहे. थँक्यू सो मच. आता आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे रेकी ध्यान साधनेतून.